तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीस कळवा पोलिसांनी केली अटक. क्षुल्लक कारणाने वादावादीमधून एका 27 वर्षीय तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीला कळवा पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारला पारसिक डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या नवजीवन चाळ भास्करनगर येथील राहुल उमेश कुमार प्रजापती वय 27 याची कोणीतरी अज्ञात कारणातून हत्या केल्याचा प्रकार कळवा पोलिसात 2 ऑक्टोबरला प्राप्त झाला होता. त्यानुसार कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहपोलीस निरीक्षक दत्तात्रय यादव व सागर सांगवे तपास करत असताना या गुन्ह्यातील साक्षीदार याने मृत राहुल याला 1 ऑक्टोबरला रात्री 11:30च्या सुमारास पारसिक बोगदा येथे पाहिले होते. त्यानुसार कळवा पोलीस पथकाने या भागातील CCTV फुटेजची पाहणी केली असता मृत राहुल एका तरुणाबरोबर गेल्याचे दिसले. त्यानुसार संशयित आरोपी रमेश उर्फ श्यामलाल माळी वय 28 याला ताब्यात घेऊन कसोटीने चौकशी केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना त्याचा संशय येऊन अधिक चौकशी केली असता मयत राहुल यांच्याबरोबर काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. या वादातून ठोशाबुक्क्यांनी मारहाण करून गळ्यावर गुडघा ठेवून हाताने नाकतोंड दाबून जीव मारल्याची त्याने कबुली दिली. कोणताही पुरावा नसताना कळवा पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला अटक करून यशस्वी कामगिरी केली. तारखेला आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. CR 1373/24 कलम 103 प्रमाणे मर्डरचा जो गुन्हा आहे तो आम्ही दाखल केलेला होता. सदर गुन्ह्यामध्ये जो मयत आहे इसम त्याचं नाव होतं राहुल प्रजापती. त्याचे वडील उमेश प्रजापती यांनी आमच्याकडे तक्रार दिली. त्यांनी संशय व्यक्त केला. त्यामुळे आम्हालाही ते अनैसर्गिक वाटत होतं. त्यामुळे आम्ही सदरचा गुन्हा हा दाखल करून त्याचा तपास मी स्वतःकडे घेतला आणि वरिष्ठांना त्याची माहिती दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. त्याच्यामध्ये आम्हाला बरेच म्हणजे त्याचे नातेवाईक होते त्यांना आम्ही तपासलं. त्याच्यानंतर त्याचा भाऊ आहे तो नातेवाईक आणि इतर नातेवाईक, त्याच्यानंतर त्याचे जे मित्र होते त्या मित्रांना आम्ही तपासलं. त्याच्यानंतर त्याचे ज्यांच्याशी कुणाचे काय होते वाद झाले होते का त्याची आम्ही माहिती काढली. त्यांच्याशी आम्ही तपास केला. सर्वांची आमची जी टीम आहे आमच्या टीममध्ये आम्ही API दत्तात्रय यादव तसेच PSI सांगवे API धोंडे आणि त्यांची जी टीम आहे त्याच्यामध्ये आमचे हजारे आहेत, बांडे आहेत, सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारे आमचे माडिक आहेत आणि इतर आमचे जे अंमलदार आहेत या सर्वांनी अतिशय 3-4 दिवस परिश्रम करून त्यांचा जो मूळ म्हणजे CCTVच्या माध्यमातून काही क्लिप मिळाली होती आणि त्या क्लिपच्या आधारे आम्ही आरोपीची माहिती काढली आणि त्याच्यानंतर आरोपीविषयी माहिती काढलं. आरोपीला आम्ही जेव्हा ताब्यात घेतलं तेव्हा आरोपीने आम्हाला सर्व म्हणजे वेगवेगळ्या अँगलने आम्ही त्याच्याकडे तपास केला होते. त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याला माननीय कोर्टामध्ये हजर केलं असतं. 10 तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी दिलेली आहे. त्याला मारण्याबाबतचं जे मूळ कारण जे आहे त्याचा आम्ही तपास करीत आहोत. त्याच्यानंतर आरोपीने मैताचे जे मोबाईल आहे, चप्पल आहे याची काय विल्हेवाट लावली त्याचाही आम्ही तपास करत आहोत आणि बहुतेक आम्हाला आज उद्याच्या त्याच्या तपासामध्ये त्या सर्व गोष्टी यशस्वीरित्या मिळून जातील आणि गुन्ह्याचं मूळ साध्य होईल असं आम्हाला वाटतं. प्राथमिक स्वरूपामध्ये माहिती त्यांनी का मारली अजून म्हणजे त्याचं म्हणणं होतं की रागाच्या भरामध्ये माझ्याकडनं झालेलं आहे. तिथे तो शिवीगाळ करत होता, ह्यालाही शिवीगाळ करत होता, इतर लोकांना शिवीगाळ करत होता. तो नक्की कोणाला शिवीगाळ करत होता त्याचं मागचं काय ते आम्हाला माहिती नाही. परंतु तो शिवीगाळ करत असताना त्याला त्यांनी ढकलला आणि तो पडला. नंतर मग त्याचा रक्त वगैरे येत होतं. त्याच्यावरती काही येईल म्हणून त्यांनी परत त्याला तोंडावरती हे ठेवून डोपराने वगैरे त्याच्या नरडीवरती वगैरे मारलं असं जोरात असं त्याचं म्हणणं आहे. त्याला पायाला जखमासुद्धा झालेल्या आहेत आरोपीला. त्याची आज आम्ही मेडिकल केलेली आहे आणि त्याच्या हाताला वगैरे सुद्धा मार वगैरे आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही आता तपास करीत आहोत. आरोपीचं काहीच बॅकग्राऊंड नाही आहे आत्तापर्यंत आम्ही चेक केलं परंतु त्याचा काही बॅकग्राऊंड नाही आहे आणि ती सुद्धा माहिती आम्ही आता काढत आहोत की नक्की का मारलं तर त्याच्यातूनच ते माहिती बोलेल. त्याचा आहे तो महागडा आहे कदाचित त्याच्याकडनं ती माहिती काढतो आम्ही. तर तो महागडा मोबाईलसाठी जर नाही केलं त्यांनी किंवा इतर काही कोणाला फसवण्यासाठी केले का ह्याची माहिती आम्ही काढतो. माहिती हा DMart कामाला होता. ते 4 महिन्यापासून तो चांगला उच्च शिक्षित आहे तो आणि त्याचा भाऊसुद्धा शिक्षित आहे उच्च. ते DMart त्यांनी ती नोकरी सोडलेली होती
आणि ते नोकरी सुटल्यापासून तो दारू वगैरे जास्त पित होता, कुणाशी भांडणं करत होता. मला वाटतं त्याच्या भावाच्या लहान मुलीला पण त्याने मारलं होतं. त्याची पण ती गिल्टी फील म्हणून त्याने जाऊन त्याच्या घरी माफी वगैरे मागितली होती आदल्या दिवशी. तेही त्याच्या भावाने सांगितलं. आम्हाला तिथूनही त्याचाही संशय वाढायला लागला की तिला मारलं का काय, काहीतरी दुसरा काही विचित्र प्रकार केला आहे का त्याने तिच्याशी, म्हणून त्या रागाच्या भरामध्ये हा काय कृत्य झालं आहे का, असाही आम्ही तपास केला, पण तो तसं काही म्हणून आलं.